परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत। या साधारण मला वाटतं या 2-3च होते ना, 3 मीटिंग्स होते। हां, 100 दिवसांचं काय ते आता नाही, तो नंतर 11 वाजता। राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भामध्ये मी सकाळी MKVDCच्या ईडींना बोलवलेलं होतं। आपल्या पश्चिम महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फक्त माणिकडोह ह्या धरणामध्ये पाणी कमी आहे, कारण माणिकडोहला कॅचमेंट एरियाच मुळात कमी आहे। म्हणून आपल्याला आठवत असेल की बाबा त्याला टनेल काढून डिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडं आपल्याला सोडता येईल का, अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे। त्याबद्दल वेगवेगळ्या सन्माननीय लोकप्रतिनिधींची वेगवेगळी मतं आहेत, त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो आहे। पण बाकीची सगळी धरणं भरलेली आहेत, त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही आहोत। साधारण वर्ण धरणामध्ये येणारा येवा लक्षामध्ये घेतात, तेवढाच येवा खाली आपण डिस्चार्ज हा धरणातनं सोडलेला आहे। काल मी विदर्भामध्ये नागपूरला होतो, तसंच वर्ध्यामध्ये होतो, तिकडचाही मी आढावा तिथं काल घेतला। तर तिथली पण परिस्थिती, नद्या वाहत आहेत, तुडुंब भरून वाहत आहेत, परंतु जो मधला मला वाटतं 18-19-20 का 19-20-21 असा जो काही रेड अलर्ट सांगण्यात आलेला होता, तो धोका आता टळलेला आहे। आता जवळपास रेड अलर्ट कुठं आपल्या इथं राहिलेला नाही। फक्त घाटमाथे जे आहेत ठराविक, तिथं मात्र दर 3 तासांनी रिपोर्ट येत असताना कधीकधी लालसरपणा दाखवला जातो, परंतु पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पंचनामे करायला पण काही भागामध्ये सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्यांचं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे, जिथं घरांचं नुकसान झालेलं आहे, तिथं राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे की आपण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्यांच्या पुन्हा त्यांना कसं उभं करता येईल ह्याबद्दलचे निर्णय आम्ही एक मिनिट थांबा ना, त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्याची नियोजन केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं पण त्या संदर्भात बारकाईनं लक्ष आहे। ह्या पद्धतीनं आता कुठंही भीतीचं कारण हे राहिलेलं नाही। साधारण ह्या पाऊस पडत्या काळामध्ये जिथं कुठं पाणी साठलं आहे तिथं पुढच्या वेळेस तशा पद्धतीची परिस्थिती, विशेषतः तुमच्या माझ्या पुणे शहरात राहू नये म्हणून परवा दिवशी मी आणि मुख्यमंत्री असताना आपल्या पुणे कमिशनरनी काही प्रस्ताव दिलेला होता, त्याही गोष्टीला त्यांना पुढं जाण्याच्याकरता सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मला काही मंडळं आणि काही कार्यकर्ते हे भेटले की बाबा मानाचे 5 गणपती हे सकाळी जे उशीर करतात निघायला, मग आम्ही सकाळी 7ला निघतो, आम्हाला तुम्ही परवानगी द्या। वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव, ह्याला एक वेगळी परंपरा आहे। त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त ह्या सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात। राज्याने पण त्याला राज्योत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि त्यामुळं त्यांच्याशीच बोलून आत्ता CP आणि बाकीचे सगळे आम्ही अधिकारी बसलेलो होतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मतभेद राहणार नाहीत, आणि मानाचे गणपतींचा मान तसा ठेवूनच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल। मला आठवतं आहे मी मागे पालकमंत्री असताना 2006-07ला पूर्वी 12ला निघायचे ते आपण 10ला आणलेले होते। त्याच्या आधी पण त्यांच्याशी चर्चा करून 9 वाजता निघता येईल का, अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतो आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल लेझिम म्हणजे जे काही पथकं आहेत ती पथकाची संख्या असावी। मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा CP करतायत, सकारात्मक चर्चा होती आहे। एक झालं त्याच्यातल्या काहींनी स्वतःच काही काल डिक्लेअर केलं, आम्ही त्यांना आवाहन केलं की असं परस्पर काही तुम्ही डिक्लेअर करू नका, शेवटी हा राज्योत्सव आहे आणि सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य पाहिजे। त्याच्यात पोलीस यंत्रणेवर पण ताण येतो, आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। तर ते म्हणले की ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ, आणि ह्याच्यामध्ये वाद राहणार नाही।
ह्याबद्दलची काळजी आणि खबरदारी हे आम्हा लोकांच्याकडनं घेतली जाते. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदेंनी विरोध केलाय आणि 7 आमदार राष्ट्रवादी तुम्ही आहेत. एक मिनिट, किती आमदार आपण ऐका तपास असं आपण काही काळजी करू नका. तुम्ही पत्रकार मित्रांनी तर आता इथून पुढं तो प्रश्न पण विचारू नका. ज्यावेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं, हा त्यांचा अधिकार आहे, तुमचा पण नाही माझा पण नाही. आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात, तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात. लगेच तुम्ही हा दादा असं म्हणाला, तुमचं काय मत आहे? माझं मत स्पष्ट आहे. राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची, कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं. आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी येऊन दिलेली नाही. व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत. व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण 1 मेला, 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहेत. आपण पण ते सगळं दाखवत आहेत. प्रत्येकाला मत असतं, ते आपले मत व्यक्त करतात, परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत आणि कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही. हा पहिल्यापासून हा राज्याचं जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करतील. राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या संदर्भात एक प्रश्न आहे. सनदी अधिकाऱ्यांचे जे परदेश दौरे होतात त्यावरती आता चाप बसणार आहे. मुख्यमंत्र्यांना किंवा त्या संबंधित मंत्र्यांना सगळी कागदपत्रे किंवा सगळी माहिती देऊनच परदेश दौऱ्यावर जावा असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी खूप चांगली गोष्ट केली. नरेंद्र दाभोळकर जे आहेत त्यांच्या हत्येच्या या सगळ्या प्रकरणात मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता आला नाही. अजिंक्य एक मिनिट अजिंक्य, त्याला तुमच्या पक्षात त्याच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला तुमच्या पक्षात त्याची कालच हकालपट्टी केली. नरेंद्र दाभोळकरांच्या संदर्भातला एक प्रश्न आहे दादा की त्यांच्या खुनाला इतके वर्ष झाले अजूनही मुख्य सूत्रधार घेताना माहिती नव्हतं, नंतर माहिती मिळाली. काल मला समजली, कालच्या काल सांगितलं हकाल दो. ह्यामध्ये जे काही आमच्या पोलिसांचे नियमावली ठरलेली आहे त्या पद्धतीनं कार्यवाही होईल. वास्तविक असं कधी कुणावरही लात मारायची नसते. कायदा कुणी हातात घ्यायचा नसतो. कायदाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेची असती त्या यंत्रणेने पण माणुसकीला धरून काम केलं पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. वाहतूक कोंडीच्या संदर्भात सायबर रोडच्या पुलाचं उद्घाटन तुम्ही केलं होतं, पण पुढचा टप्पा काही उघडा आलेला नाही. पुढचा टप्पा देखील लवकर करण्याच्या बद्दलच्या सूचना. काय होतं ह्यावेळेस पावसामुळं, गर्दीमुळं सगळीकडे ट्रॅफिक जास्त काही थांबवता येत नाही. आम्ही जसं एक फ्लायओव्हर क्लिअर होत आहेत तसं तसं उद्घाटन त्या ठिकाणी घेतो आहे आणि लोकांना त्रास कसा कमी होईल ते प्रयत्न आम्ही करतो आहे. आज पण जिथं मेट्रो म्हणजे टाटाकडे दिलेलं हिंजवडी टू शिवाजीनगर काम असेल किंवा आपलं हर्डीकर बघतात ते काम असेल, त्या दोघांना म्हणजे मसेंदा आणि हर्डीकरांना पण सूचना केल्या की आपण त्या बाबतीमध्ये त्यांचा कुठं काही राडारोडा पडला असेल, डिवायडर पडले असेल, त्यांनी जागा जास्त व्यापली असेल तर ती ताबडतोब उद्याच्या 27 तारखेचे गणरायाचं आगमन व्हायच्या आत हे सगळं बाजूला करा. तिथं डागडुजी करायची असेल, खड्डे वगैरे पडलेले असतील तर ते पण बुजवून घ्या. अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आत्ताच्या मिटिंगमध्ये आम्ही मगापासून जी मिटिंग केली 9:30 ते 11:30 ह्या 2 तासाच्या मिटिंगमध्ये ह्या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही आता बोलण्याच्या ऐवजी त्याची म्हणजे फ्लेक ज्यावेळेस दिसणार नाही त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देईन. बारामतीत त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि तिथं बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली आहे.
तशा पद्धतीनं इथं पण पुणे आणि पिंपरी चिंचवडला सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हायकोर्टांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचा पण आधार घ्यावा अशा प्रकारच्या सूचना. आणि पोलीस यंत्रणेने पण सांगितलं, CP पुणे, CP पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण SP, की आम्ही त्या संदर्भामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत. त्याच्यामध्ये हेही सांगितलं की जर यदा कदाचित अजित पवार जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असला आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असला आणि त्याच्या स्वागताचे बोर्ड अनधिकृत ठिकाणी लावलेले असतील, जिथं तुम्हाला बोर्ड लावण्याचा अधिकार नाही अशा ठिकाणी लावून आमच्या नागरिकांना त्याच्यातनं त्रास होत असेल, एकंदरीत शहर बकालपणा त्याच्यामध्ये येत असेल, तर हे ताबडतोब हटवायचं. त्याच्यामध्ये ज्यांचे मंडप असतील त्या मंडपवाल्याला पण आम्ही आता त्याच्याबद्दलची हे काढतो आहे, माहिती देतो आहे. तुम्ही पण मीडियानी सगळीकडे फिरवा की बाबा अशा अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि सगळे मिळून आपला पुणे, पिंपरी चिंचवड आणि आपला सगळा परिसर चांगला ठेवायचा, स्वच्छ ठेवायचा. आणि जिथं ॲथेंटिक जागा ठरलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते काय लावायचं ते लावावं. तो जाहिरात करण्याचा त्यांना तिथं अधिकार आहे. पण बाकीच्या ठिकाणी मात्र कुणी महत्त्वाचे लोक यायचे म्हटले की त्यांच्या नावाचे बोर्ड लावणं किंवा महापुरुषांच्या जयंती आल्यानंतर त्यांच्या नावानी बोर्ड लावणं, हा उत्साह त्यांचा आम्ही समजू शकतो. पण त्याच्यातून कधीकधी बोर्ड चुकीच्या पद्धतीनं लागला तर ॲक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते. ह्या पण बाबी आपण लक्षात घेतो. बाबासाहेब सरोदे नावाच्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला शेतकऱ्यांनी. त्या व्हिडिओ कुठे? त्यांनी नेवासेत आम्ही सातत्याने सर्वांना सांगतोय की आम्ही तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज देतोय. आम्ही तुम्हाला आता 12,000 रुपये वर्षाला केंद्र सरकार, राज्य सरकार देत आहे. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या वीज बिल माफ करून 20,000 कोटीचा भार राज्य सरकारने आमच्या बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. 45,000 कोटीचा भार लाडक्या बहिणींच्या निमित्तानं, त्या लाडक्या बहिणींमध्ये अनेक बहिणी ह्या आमच्या लहान शेतकऱ्यांच्या घरातले असतात, त्याच्यामुळे त्यांना पण तिथं मदत होते. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आमचं चाललेलं आहे. अशा वेळेस इथपर्यंत आत्महत्या करेपर्यंत टोकाचं पाऊल कुठल्याच शेतकऱ्यांनी किंवा बळीराजांनी उचलू नये. आज श्रावणातला बैलपोळा आहे आपल्या शेतकऱ्यांचा. मी पण शेतकरी आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा बैलपोळाचा दिवस हा अतिशय आनंदाचा, महत्त्वाचा असतो आणि आपण साजरा करतो. काही जण भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतात. माझ्याकडं वर्षानुवर्ष आमच्या भागात आम्ही लोक भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो. त्याच्यामुळं श्रावणातल्याही आजच्या बैलपोळ्याला आणि भाद्रपदातल्याही बैलपोळ्याला मी शुभेच्छा देतो. आणि आपण जी काही बाब सांगितलेली आहे ती काय नक्की वस्तुस्थिती झाली तेही माहिती ही पोलीस यंत्रणेकडनं मी घेईन. पुणे जिल्ह्यातल्या 11 पर्यटन स्थळांवर आपण काही ऑनलाईन बुकिंग किंवा सोशल आम्ही पर्यटनाचा एकंदरीत पुण्यामध्ये पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातनं काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे. तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळत राहील. धन्यवाद.